नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर EPFO नियमांमध्ये बदल होणार, अधिक पेन्शनसाठी केंद्र सरकारचं पाऊल, गिग वर्कर्सबाबत मोठा निर्णय घेणार। बघा, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या EPFO मध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहे व अधिक पेन्शनसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, EPFO नियमांमध्ये बदल होणार, अधिक पेन्शनसाठी केंद्र सरकारचं पाऊल, गिग वर्कर्सबाबत मोठा निर्णय घेणार। बघा, EPFO अपडेट काय आहे। केंद्र सरकारच्या या मंत्रालयाच्या EPFO संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याचा विचार आहे। EPFOचे सबस्क्रायबर्स असलेल्या देशभरातील कर्मचाऱ्यांना EPF आणि पेन्शनमध्ये अधिकच योगदान देता यावं यासाठी या नियमात बदल केले जाण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम अधिक मिळावी यासाठी या नियमांमध्ये बदल केले जाऊ शकतात। याशिवाय गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना देखील EPSच्या या कक्षेत आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे। बघा, EPFOच्या या नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% रक्कम ही EPF मध्ये गुंतवावी लागते, तर कंपनीकडून 12% रकमेपैकी 3.67% रक्कम ही EPF खात्यात जमा केली जाते, तर उर्वरित 8.33% रक्कम ही EPS मध्ये जाते। आणि याशिवाय केंद्र सरकारनं या पेन्शनसाठी 1.16% रक्कम जमा करत असतं। कर्मचाऱ्यांना वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन देणं ही EPFOची प्राथमिकता आहे। कर्मचाऱ्यांनी 12%हून अधिक रक्कम EPF खात्यात जमा केल्यास त्यांना अधिक पेन्शन मिळू शकते। या संदर्भातील पर्यायांवर देखील विचार केला जाणार आहे। याशिवाय EPFO मध्ये 21.3 लाख कोटी रुपये 2022-23 या वर्षात जमा केले गेले आहेत। बघा, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना EPF कक्षेत आणणार। कामगार मंत्रालयाच्या नियोजनानुसार गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना EPSच्या कक्षेत आणण्याबाबत विचार देखील सुरू आहेत। या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारातील 1 ते 2% रक्कम ही EPS खात्यात जमा करावी लागू शकते। कामगार मंत्रालयानं या संदर्भात अंतर्गत समिती स्थापन केली होती। त्या समितीचा अहवाल हे डिसेंबरमध्ये येणार आहे। बघा, भारतात जवळपास 1 कोटी गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स असून भविष्यात 4 ते 5 वर्षात ही संख्या 5 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। झोमॅटो, स्विगी, डंझो आणि अर्बन कंपनी या 4 कंपन्या या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आहेत। ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 15,000 रुपये आहे त्यांना EPF खातं उघडावं लागतं, मात्र ही रक्कम 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। EPFOच्या नियमानुसार EPFच्या खात्यातून 1.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येते। प्राप्ती कर कायदा 80C नुसार या रकमेवर कर लागत नाही, मात्र 2020-21 पासून एखाद्या कर्मचाऱ्यानं त्यांच्या PF खात्यात 7.5 लाखापेक्षा अधिक योगदान दिल्यास त्यावर देखील कर लावला जातो। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे EPFO नियम आहेत या नियमांमध्ये बदल होणार आहे। अधिक पेन्शनसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, गिग वर्क्सबाबत मोठा निर्णय घेणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।